नमस्कार दोस्तों, और एक स्टोरी लेके आया हूँ आपके लिए, जरूर देखें। महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक जुना वाडा होता. त्या वाड्यात सुमन नावाची गर्भवती स्त्री आपल्या नवऱ्यासोबत राहत होती. वाडा खूप मोठा होता, पण त्यात एक खोली अशी होती जी कायम बंद ठेवली जायची. गावातील लोक म्हणायचे की त्या खोलीत काहीतरी रहस्य दडलं आहे. एका रात्री बरोबर 12 वाजता सुमन झोपली होती. अचानक तिला हलका आवाज ऐकू आला, ठक ठक ठक. जणू कोणीतरी बंद खोलीच्या दरवाजावर टकटक करत होतं. सुमन उठली आणि काळजीने ऐकत राहिली. तेवढ्यात तिला कुजबुज ऐकू आली, मला तुझं बाळ हवं आहे. हे ऐकून सुमन घाबरली. घरात फक्त ती आणि तिचा नवरा होते. मग हा आवाज कोणाचा? दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला विचारलं, पण तो घाबरून म्हणाला, त्या खोलीजवळ कधी जाऊ नकोस, ती खोली उघडू नकोस. सुमनच्या मनात शंका वाढत गेली. त्या रात्री पुन्हा 12 वाजता आवाज आला, दरवाजा उघड, मला तुझं बाळ हवं आहे. भीती अजूनही सुमन हळूहळू त्या बंद खोलीपाशी गेली. दरवाजा थोडासा उघडला आणि आत जे पाहिलं ते पाहून ती थरथर कापू लागली. भिंतीवर जुने फोटो होते. त्यात एका स्त्रीचा फोटो होता. तीही गर्भवती होती. खाली जुनी तारीख दिलेली होती, 20 वर्षांपूर्वी. अचानक मागून थंड वारा आला आणि पुन्हा आवाज आला, हे घर माझं आहे. माझं बाळ मला मिळालं नाही. सुमनला समजलं की या वाड्यात कधीतरी एक गर्भवती स्त्री राहत होती. तिच्यासोबत काही वाईट घटना घडली होती आणि तिचं दुःख अजूनही त्या खोलीत अडकून राहिलं होतं. त्या रात्रीनंतर सुमन आणि तिच्या नवऱ्याने तो वाडा सोडून दिला. पण गावातील लोक आजही म्हणतात, त्या वाड्यात रात्री 12 वाजता अजूनही आवाज येतो, मला तुझं बाळ हवं आहे. अशीच भूतांच्या आणि रहस्यमय गोष्टींच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.